इच्छा असते. पण मी तुम्हाला सांगतोय त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर ती इच्छा जी आहे ना त्याचं काय होऊ शकतं हे फक्त मला माहिती आहे. कारण इतके ते माणूस म्हणून इतके गुण आहेत आणि दिग्दर्शक म्हणून मला वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला हँडल केलेलं आहे, ज्या पद्धतीने ते आम्हाला सूट देतात, ज्या पद्धतीने त्यांच्याबरोबर काम कुठलंच दडपण नसतं तुम्हाला काम करताना त्यांच्याबरोबर. ते इतकी मोकळीक देतात की त्याचं वेगळं एक दडपण येतं आपल्याला की आता आपल्याला काय चांगलं करायचंय की त्यांना कसं आपण इम्प्रेस करू शकू किंवा हा सीन अजून कसा चांगल्या पद्धतीने करू शकू आपण. एक एक दिवस एक एक क्षण मला लक्षात आहे त्यांच्याबरोबर काम केल्याचं. त्या दिवशी आम्ही बऱ्याच वेळानंतर भेटल्यावरही मला असं झालं की परत सगळ्या गोष्टींचा उजाळा मिळाला आणि एक एक सीन एक एक गोष्ट जेवढ्या पॅशनेटली ते करतात ना की ते पॅशन तुम्हाला मोटिवेट करत राहतं काम करण्यासाठी. तिथे फक्त आणि फक्त कामाविषयीच बोलणं. मला खरं तर असं वाटतं की त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांची पर्सनॅलिटी बघून ते जेवढे कमी बोलतात मला खरं तर भीती वाटली होती संदीपची सुरुवातीला. आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना ती वाटत असावी की बरोबर की नाही. पण ते इतकं तुम्हाला मोकळं करतात काम करताना किंवा इतकं समजून घेतात. मला खूप आनंद आहे की मी सतीश सरांबरोबर काम केलं याचा. आणि मला त्यांचा एक गुण खूप आवडतोय ज्याच्याबद्दल तू म्हणालीस की ती त्यांच्या माणसांबरोबर सतत काम करत राहतात. अच्छा, म्हणजे पुढचा क्लू दिला आहे की पुढे मी पण फॅमिली आहे. तर ललित, प्रेमाची गोष्ट 3 मध्ये पण दिसणार का आता? कारण आता मुंबई पुणे मुंबई 3 पर्यंत येऊन गेलं असेल. नक्कीच नक्कीच, मी तरी माझ्या बाजूने पूर्ण रेडी आहे. मला प्रत्येक दिवस परत या चित्रपटाचा शूट करायला आवडेल. कारण टू बी डिरेक्टेड बाय सतीश सर इन युअर सेकंड मूवी हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ललित जसं म्हणाला तसं एक सिनेमा पुरत नाही. तुम्हाला अजून सिनेमे करण्याची इच्छा होते त्यांच्याबरोबर. तसंच मी म्हणेन की संजयजी आणि अमितजी जे प्रोड्युसर्स आहेत ते इतके दे आर सच वंडरफुल पीपल की त्यांनी आमचं सगळ्यांचंच काम खूप सोपं केलं. सेटवरचं वातावरण इतकं अमेझिंग होतं. आम्ही खूप फ्रीली काम करू शकलो. आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती. आम्ही कम्प्लिटली कामावर आमच्या फोकस करू शकलो. सतीश सर जेव्हा तुम्हाला डिरेक्ट करतात तेव्हा ते प्रत्येक सीनच्या पाठची जी बॅकस्टोरी आहे की एखादं पात्र एखादी गोष्ट का करत असेल त्याचं लॉजिक ते समजवतात. त्यामुळे काम करणं खूप सोपं जातं. त्यामुळे थँक्यू सतीश सर. अजून मला जे सांगायचं आहे ते म्हणजे ललित सारखा कोस्टार मिळणं इन युअर सेकंड मूवी ह्याच्यासाठी पण खूप भाग्य लागतं. तो खूपच थँक्यू ललित. प्रँक नाही केली त्यांनी तुझ्यासोबत? पण आम्ही एकत्र मजा भरपूर केली आहे. Big thank you to both of you for giving us such amazing music, great co-actors, all of us. रुच्यामध्ये मला एक नवीन फ्रेंड मिळाली आहे आणि ललितशी मी खूप ॲडवाईस देत राहते नेहमी. सो एक सेइंग सारखं आहे की सम डेज यू रिअलाइज यू आर लिव्हिंग इन अन आन्सर्ड प्रेयर. आजचा जो दिवस आहे माझ्यासाठी एक आन्सर्ड प्रेयर आहे. अँड शॉर्ट ऑफ वर्ड्स बट ती फिलिंग मला I'm just very, very thankful. अर्थात आपलं टीजर आपलं ट्रेलर आल्यानंतर आपल्याला एक्साइटमेंट असते टू नो फ्रॉम आवर फ्रेंड्स फ्रॉम आवर फॅमिली की कोणाला कसं वाटतंय. कोणाचं कॉम्प्लिमेंट तुला लक्षात राहिलं? हे मी सगळ्यांना बोलत राहिले की मराठी सिनेमात काम करायचं माझं स्वप्न तर होतंच, पण माझ्यापेक्षाही मोठं स्वप्न माझ्या आजीसाठी. आणि बिकॉज ऑफ दिस ऑपॉर्च्युनिटी तो स्वप्न तिच्यासाठी साकार होत चाललाय. आय एम रिअली लुकिंग फॉर माय आजीज रिॲक्शन. तर आजीला आज मी घरी जाऊन ट्रेलर दाखवणार आहे आणि दॅट्स द रिॲक्शन दॅट मॅटर्स द मोस्ट.